आधीच्या लेक्चर्स काही व्हिडिओ लेक्चर्समध्ये आपण केमिकल कॅल्क्युलेशन हा जो पेपर 1चा पार्ट आहे तो आपण बघितला. केमिकल कॅल्क्युलेशनमध्ये आपण नॉर्मॅलिटी, मोलॅलिटी, मोल फ्रॅक्शन, PPM, PPB, त्यानंतर पर्सेंटेज, कॉन्सन्ट्रेशन अशा काही कन्सेप्ट आहेत, अशा काही टर्म्स आहेत, त्यांचा आपण स्टडी केला. आता आपण हा जो केमिकल कॅल्क्युलेशनचा पार्ट होता हा आपला पेपर 1 युनिट 1 मधला एक टॉपिक होता, तो आपण कंप्लीट केला आहे. आता आपण थोडं पेपर 2कडे वळूया, काही पेपर 2ची लेक्चर्स बघू आणि मग पुन्हा पेपर 1कडे जाऊ. आता पेपर 2मध्ये आपण जे युनिट घेणार आहोत ते पेपर 2मधलं युनिट आपण सेकंड आपण स्टेरिओकेमिस्ट्री हा पॉईंट आपण बघणार आहोत. पेपर 2मधला स्टेरिओकेमिस्ट्री हा पॉईंट आपण बघणार आहोत आणि त्यामधल्या काही कन्सेप्ट बघणार आहोत, काही फॉर्म्युला आपण डिस्कस करणार आहोत. स्टेरिओकेमिस्ट्रीचा आपण स्टडी करणार आहोत. आता स्टेरिओकेमिस्ट्री म्हणजे काय त्याआधी सुरुवातीला आपण बघूया. स्टेरिओकेमिस्ट्री डील्स विथ द 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर. एखाद्या मॉलिक्यूलचं 3 डायमेन्शनल स्ट्रक्चरचा जेव्हा आपण स्टडी करतो तेव्हा ती जी ब्रांच आहे, ज्या ब्रांचमध्ये आपण हा स्टडी करतोय त्याला आपण स्टेरिओकेमिस्ट्री असं आपण म्हणतो. स्टेरिओकेमिस्ट्री डील्स विथ द 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर ऑफ मॉलिक्यूल और एनी अदर मॅटर. कोणताही मॅटरचा किंवा मॉलिक्यूलचा किंवा ॲटमचा आपण 3 डायमेन्शनली विचार करतो, त्याचा स्ट्रक्चर 3 डायमेन्शनली स्टडी करतो, तेव्हा ज्या ब्रांचमधनं आपण ही स्टडी करणार आहोत त्या ब्रांचला आपण स्टेरिओकेमिस्ट्री असं आपण म्हणतो. आता हे जे आपण स्टेरिओकेमिस्ट्री स्टडी करतो आहे त्यामध्ये काही टर्मसुद्धा इन्व्हॉल्व आहे. त्यातली एक महत्त्वाची टर्म म्हणजे कॉन्फिगरेशन. आपण कॉन्फिगरेशन बघणार आहोत, वेगवेगळी कॉन्फिगरेशन. आता हे कॉन्फिगरेशन म्हणजे काय? द स्पॅशल अरेंजमेंट ऑफ ॲटम और ग्रुप इन अ स्पेस इज कॉल्ड ॲज कॉन्फिगरेशन. कॉन्फिगरेशन म्हणजे काय? स्पॅशल अरेंजमेंट किंवा ॲटम किंवा एखाद्या ग्रुपची अरेंजमेंट, स्पेसमध्ये असलेली अरेंजमेंट, ह्याला आपण कॉन्फिगरेशन असं आपण म्हणतो. ही झाली इंट्रोडक्शन. स्टेरिओकेमिस्ट्री म्हणजे काय? जेव्हा एखाद्या मॉलिक्यूलचा, ॲटमचा आपण 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर थ्रू विचार करतो, स्टडी करतो, तेव्हा त्या ब्रांचला, त्या जी फॅकल्टी आहे त्याला आपण स्टेरिओकेमिस्ट्री, जी केमिस्ट्रीची ब्रांच आहे त्याला आपण स्टेरिओकेमिस्ट्री असं आपण म्हणतो. आणि त्यातली महत्त्वाची टर्म म्हणजे कॉन्फिगरेशन. ॲटमचं जे स्पेसमधली अरेंजमेंट आहे किंवा ग्रुप्स वेगवेगळे त्यांची जी स्पेसमधली अरेंजमेंट आहे त्याला आपण कॉन्फिगरेशन असं आपण म्हणतो. ही झाली सिम्पल इंट्रोडक्शन आणि डेफिनेशन ऑफ स्टेरिओकेमिस्ट्री. आता आपण थोडं पुढे जाऊया. आता आपण स्टडी करणार आहोत 3 डायमेन्शनल स्ट्रक्चरचा. आपल्याकडे 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर्स आपल्याला स्टडी करायचे आहेत, ते काढायचे आहेत. पण ती काढत असताना आपल्याकडे काही 3 डायमेन्शनल असं काय मॉडेल नाही आहे की ज्याच्यावर आपण 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर काढू शकतो. तर आपण ते 2 डायमेन्शनल पेपरवर काढणार आहोत. मग ही 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर्स 2 डायमेन्शनल पेपरवर कशी काढायची हा आपला नेक्स्ट पॉईंट आहे. त्यासाठी काही फॉर्म्युले आहेत ते आपण बघणार आहोत. आपण आता क्लासरूममध्ये नाही, आपण ऑनलाईन लेक्चर घेतो आहे. मी तुम्हाला 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर ऑनलाईन थ्रू व्हिडिओ दाखवू शकतो, पण जेव्हा आपण इथे 2 डायमेन्शनल ब्लॅकबोर्डचा विचार करतो, जेव्हा तुम्ही क्लासरूममध्ये याल, मी ब्लॅकबोर्डवर तुम्हाला ही 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर काढून दाखवणार किंवा तुम्ही नोटबुकमध्ये ही 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर्स तुम्ही इथे काढणार आहात. आणि जेव्हा आपण ही काढू तेव्हा ती कशी काढायची त्यासाठी काही फॉर्म्युलेज आहेत. ते फॉर्म्युले आता आपण इथे बघूया. आता इंट्रोडक्शनकडनं थोडं पुढे जात आपण फॉर्म्युले बघणार आहोत. ते पहिलं फॉर्म्युला आहे तो फ्लाइंग वेज फॉर्म्युला. फ्लाइंग वेज फॉर्म्युला. आणि हा फ्लाइंग वेज फॉर्म्युला म्हणजे काय? द मोस्ट कॉमन मेथड ऑफ रिप्रेझेंटिंग 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर इज बाय यूजिंग फ्लाइंग वेज फॉर्म्युला, ऑल्सो कॉल्ड फ्लाइंग डॉट फॉर्म्युला. ह्याला आपण फ्लाइंग वेज फॉर्म्युला किंवा वेज डॉट फॉर्म्युला असं सुद्धा आपण म्हणतो. अ सॉलिड वेज. आता इथे काय आहे ते बघूया. हे नक्की स्ट्रक्चर कसं आहे? तुम्हाला स्क्रीनवर एक स्ट्रक्चर दिसतंय, एक मॉलिक्यूल दिसतोय. तो ॲक्च्युअल एक मॉडेल आहे. आपल्याच डिपार्टमेंटमध्ये काही मॉडेल्स आहेत, त्यातलंच एक मॉडेलचा मी फोटो काढला आहे. ते स्ट्रक्चर कशा प्रकारे मी त्याचा फोटो काढला आहे तो बघा. त्या स्ट्रक्चरचा जर विचार केला तर तुम्ही बघितला तर त्यातले 2 आता टेट्राहायड्रल स्ट्रक्चर आहे, त्यामध्ये जे 2 बॉन्ड दाखवलेत मी
ते 2 बॉन्ड हे एका प्लेनमध्ये आहेत आणि एक बॉन्ड हा प्लेनच्या पुढच्या साईडला आहे, म्हणजे माझ्याकडच्या साईडला, कॅमेरा साईडला, आणि दुसरा चौथा जो बॉन्ड आहे हा पाठच्या साईडला आहे, त्या प्लेनच्या पाठच्या साईडला आहे. असा मी फोटो इथे काढलेला आहे. आणि असं हे जे स्ट्रक्चर आहे टेट्राहेड्रल, हे आपण वेज आणि डॉट फॉर्म्युल्याने कसं दाखवू शकतो किंवा फ्लाइंग वेज फॉर्म्युल्याने कसं दाखवू शकतो. तर जे एकाच प्लेनमध्ये 2 बॉन्ड आहेत हे आपण सिंपल आपण पेनाने आपण ते दाखवणार आहोत, 2 रेषा काढून. आणि जो बॉन्ड आपल्या प्लेनच्या पुढच्या साईडला आहे, म्हणजे माझ्या कॅमेऱ्याच्या साईडला आहे, तो दाखवताना तो थोडा आपण थिक किंवा हेवी लाईनने दाखवणार आहोत किंवा सॉलिड वेजने आपण दाखवणार आहोत. आणि जो बॉन्ड त्या प्लेनच्या पाठच्या साईडला आहे तो आपण डॉटेड लाईनने दाखवतो. आता तुम्हाला दुसरं एक स्ट्रक्चर सोबत तुम्हाला इथे दिसतंय स्क्रीनवर. तेच ज्या 2 नॉर्मल लाईन्स आहेत, ज्या नॉर्मल लाईनने बॉन्ड दाखवले ते एका प्लेनमध्ये बॉन्ड आहेत असं आपण कन्सिडर केलं आहे. जो थिक लाईनने किंवा सॉलिड लाईनने बॉन्ड दाखवला आहे तो त्या प्लेनच्या पुढच्या साईडला आहे, म्हणजे आपल्या साईडला आहे. आपण ज्या डिरेक्शनने बघतोय त्या आपल्या साईडला तो बॉन्ड आहे. आणि जो डॉटेड बॉन्ड दाखवला आहे तो त्या प्लेनच्या पाठच्या साईडला आहे. असा जो फॉर्म्युला आहे, असं जे रिप्रेझेंटेशन आहे जे आपण एका 3 डायमेन्शनल स्ट्रक्चरचं दाखवतो त्याला फ्लाइंग वेज फॉर्म्युला असं आपण म्हणतो. आता पुस्तकी भाषेत बोलायला गेलो तर अ सॉलिड वेज रिप्रेझेंट अ बॉन्ड प्रोजेक्टेड अबाव द प्लेन ऑफ द पेपर. अ ब्रोकन वेज or dashed line indicates the bond below the plane and continuous line indicates bond in the plane of paper. आता हा जो फॉर्म्युला आहे ह्याला फ्लाइंग वेज फॉर्म्युला असं आपण म्हणतो. आणि ह्या फॉर्म्युल्याने आपण बऱ्याचदा आपली स्ट्रक्चर्स इथे दाखवतो, आपली स्ट्रक्चर्स इथे आपण रिप्रेझेंट करतो. हा फॉर्म्युला आहे हा आपण कुठे वापरू शकतो, जेव्हा आपल्या कंपाऊंडमध्ये एकच असिमेट्रिक कार्बन. आता आपण ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा विचार केला तर कार्बन हायड्रोजन बॉन्डिंग आपण बघतो, तर अल्केन अल्किन अल्काइन बघतो, आपण स्टडी केलेला आहे. मग जर एकच असिमेट्रिक कार्बन तुमच्या मॉलिक्यूलमध्ये असेल तर आपण हा जो वेज डॉट फॉर्म्युला आहे किंवा फ्लाइंग वेज फॉर्म्युला आहे हा आपण तिथे वापरू शकतो. किंवा जर 2 कार्बन ॲटम असेल असिमेट्रिक तर आपण हा केअरफुली आपण हा मॉलिक्यूल ह्या फॉर्म्युल्याने दाखवू शकतो. पण जर 2 पेक्षा जास्त जर कार्बन ॲटम असिमेट्रिक कार्बन ॲटम तुमच्या मॉलिक्यूलमध्ये असतील तर हा फॉर्म्युला आपण दाखवू शकत नाही. नेक्स्ट पॉईंट येतो तो म्हणजे प्रोजेक्शन फॉर्म्युले. आता प्रोजेक्शन फॉर्म्युला म्हणजे काय, तर आपण काय करतो, एक मॉलिक्यूल आहे 3 डायमेन्शनल त्याचं स्ट्रक्चर आहे, ते आपण सूर्यप्रकाशात ठेवतो आणि त्याची जशी सावली पडते, जसं त्याचं प्रोजेक्शन पडते, त्या प्रोजेक्शनवरनं आपण 3 डायमेन्शनल जे स्ट्रक्चर आहे त्याचं 2 डायमेन्शनलमध्ये कन्वर्जन करतो आणि ते आपण ड्रॉ करतो. असे जे फॉर्म्युले आहेत त्यांना प्रोजेक्शन फॉर्म्युले असं आपण म्हणतो. द प्रोजेक्शन फॉर्म्युला आर यूज टू रिप्रेझेंट द configuration of molecule on the plane of paper. The molecule are projected on a plane using a ray of light. आपण सूर्यप्रकाशाचा वापर करून आपल्या मॉलिक्यूलचं प्रतिबिंब आपण एका भिंतीवर किंवा एका सरफेसवर पाडतो आणि ते प्रतिबिंब कसं दिसतंय त्या प्रतिबिंबावरनं आपण 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर आहे ते 2 डायमेन्शनलमध्ये कन्वर्ट करतो आणि ते आपण ड्रॉ करतो. त्या फॉर्म्युलाला प्रोजेक्शन फॉर्म्युले असं आपण म्हणतो. आता वेगवेगळे प्रोजेक्शन फॉर्म्युलेस आहेत. एक म्हणजे फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला. आता फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय. फिशर डेव्हलप 2 डायमेन्शनल प्रोजेक्शन फॉर्म्युले फॉर 3 डायमेन्शनल molecule. These projection formulae are particularly useful for carbohydrates and amino acids which having many chiral atoms or stereogenic center. आता आपण आधीच्या केसमध्ये बघितलं फ्लाइंग अँड वेज मॉडेल किंवा वेज डॉट मॉडेल किंवा फॉर्म्युलेमध्ये की त्यामध्ये एकच कार्बन ॲटम असेल असिमेट्रिक किंवा 2 कार्बन ॲटम असेल तर तिथे आपण तो फॉर्म्युला वापरू शकत होतो. पण त्यापेक्षा जास्त कार्बन ॲटम जर असिमेट्रिक असतील तर तो फॉर्म्युला आपण वापरू शकत नव्हतो. हे त्या फॉर्म्युलाचा त्या फॉर्म्युलाचा ड्रॉबॅक होता. पण हा ड्रॉबॅक
फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला ओव्हरकम करतो. एकापेक्षा जास्त कार्बन ॲटम असतील, दोनपेक्षा जास्त कार्बन ॲटम असतील असिमेट्री, तर ते आपण फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युल्याने दाखवू शकतो. फिशर नावाच्या सायंटिस्टने हा फॉर्म्युला डिझाईन केला जेणेकरून आपण 3 डायमेन्शनल मॉलिक्यूल 2 डायमेन्शनमध्ये ड्रॉ करू शकू. Fission projection formula is obtained by projecting the molecule so that the central CC bond is parallel to the plane of the paper. आता फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युलामध्ये काय केलंय बघा, जी कार्बन चेन आहे, आता आपण 2 हे जास्त कार्बन ॲटम कन्सिडर करू. मग ही जी मेन कार्बन चेन आहे तुमच्या मॉलिक्यूलमधली, ही आपण एकाच प्लेनमध्ये आहे असं कन्सिडर केलंय. आणि त्याचे जे बॉन्ड्स आहेत किंवा ब्रांचेस आहेत त्याला, त्या आपण वेगवेगळ्या प्लेन म्हणजे अबाव द प्लेन किंवा बिलो द प्लेन असं आपण कन्सिडर केलं आहे. आता फिशर फॉर्म्युला काढताना कोणकोणत्या गोष्टी विचारात घ्यायच्या असतात त्या आपण बघू. व्हेन कंपाऊंड हॅज 2 or more असिमेट्रिक कार्बन ॲटम्स, फिशर फॉर्म्युला इज रिटन विथ लॉंगेस्ट कार्बन चेन व्हर्टिकली एक्सटेंडेड फ्रॉम टॉप टू बॉटम विथ ऑल ग्रुप इक्लिप्स. आता आपण फिशर फॉर्म्युला जेव्हा काढायला जातो, ड्रॉ करायला जातो, तेव्हा पहिला पॉईंट काय लक्षात घ्यायचा, जर 2 पेक्षा जास्त कार्बन ॲटम त्या मॉलिक्यूलमध्ये असतील तर ती जी कार्बन ॲटमची चेन आहे ही आपण व्हर्टिकल लिहिणार आहोत विथ ऑल द ग्रुप्स इक्लिप्स, आणि सगळे ग्रुप इक्लिप्स फॉर्मॅटमध्ये आहेत हे आपण तिथे कन्सिडर करणार आहोत. आणि आपण टॉप टू बॉटम व्हर्टिकल आपण कार्बन चेन तिथे आपण दाखवणार आहोत. द व्हर्टिकल लाईन ॲट द एंड कार्बन चेन रिप्रेझेंट्स बॉन्ड्स दॅट प्रोजेक्ट बिहाइंड द प्लेन ऑफ द पेपर. आता व्हर्टिकल लाईनला सुद्धा काय विचार केलाय बघा, ही जी आपण व्हर्टिकल लाईन आपण काढली, कार्बनची चेन काढली, तो जे शेवटचे बॉन्ड आहेत दोन्ही साईडचे, आपली जी कार्बनची चेन आहे त्यातले जे शेवटचे 2 बॉन्ड आहेत, एक वरचा बॉन्ड टॉपचा आणि एक बॉटमचा बॉन्ड, कार्बनचा जो बॉन्ड आहे हा बिलो द प्लेन ऑफ पेपर आपण इथे कन्सिडर केला आहे. मग त्यासाठी एक तुम्हाला डायग्राम दिसते, मी एक तुम्हाला फोटो इथे मी शेअर केला आहे. त्याप्रमाणे जो वरचा आणि शेवटचा बॉन्ड आहे तो बॉन्ड हा बिलो द प्लेन ऑफ द पेपर असणार, आणि मधली जे सगळे बॉन्ड आहेत हे एकाच प्लेनमध्ये असणार आहेत. द सेंट्रल CC बॉन्ड इज इन द प्लेन ऑफ पेपर. सेंट्रल CC बॉन्ड हे प्लेन ऑफ द पेपरमध्ये असणार आहेत. हॉरिझॉन्टल लाईन्स रिप्रेझेंट्स बॉन्ड्स दॅट प्रोजेक्ट अबाव द प्लेन ऑफ द पेपर. ज्या हॉरिझॉन्टल लाईन आहेत त्या अबाव द प्लेन ऑफ द पेपर असणार आहेत. आता तुम्हाला स्क्रीनवर जी डायग्राम दिसते तो वेज अँड डॉट फॉर्म्युला, आणि त्या वेज अँड डॉट फॉर्म्युलाप्रमाणे तुम्हाला थिक लाईन तुम्हाला दोन्ही साईडला दिसत आहेत, म्हणजे ज्या आपल्या हॉरिझॉन्टल लाईन आहेत त्या थिक लाईन दाखवतात, म्हणजे त्या अबाव द प्लेन ऑफ पेपर आपल्याला बघायला मिळतात. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट, द इंटरसेक्शन ऑफ व्हर्टिकल अँड हॉरिझॉन्टल लाईन्स रिप्रेझेंट कार्बन ॲटम, युजली वन दॅट स्टेरिओजेनिक सेंटर. द इंटरसेक्शन ऑफ व्हर्टिकल अँड हॉरिझॉन्टल लाईन्स रिप्रेझेंट द कार्बन ॲटम. म्हणजे आता इथे डायग्राम काढताना जे व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल लाईन जिथे आपल्याला मिळत आहेत, क्रॉस होत आहेत, तिथे कार्बन ॲटम आहे हे आपण कन्सिडर करणार आहोत. द मोर ऑक्सिडाइज्ड ग्रुप इज प्लेस ॲट द टॉप ऑफ द व्हर्टिकल लाईन अँड डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ ऑक्सिडाइज स्टेट ऑफ सम कॉमन ग्रुप ॲज फॉलोज. जो जास्तीत जास्त ऑक्सिडाइज ग्रुप आहे आपल्या कंपाऊंडमध्ये तो आपण टॉप ऑफ द व्हर्टिकल लाईन आपण दाखवणार आहोत, आणि डिक्रीजिंग फॉर्मॅटमध्ये आपण खाली येणार आहोत. तुम्हाला स्क्रीनवर जी डायग्राम दिसते त्याप्रमाणे तुम्हाला फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला तुम्हाला तिथे बघायला मिळतोय. आपण वेज अँड डॉट फॉर्म्युलाचा फिशरमध्ये कसं कन्वर्जन करतो हे इथे तुम्हाला बघायला मिळेल. थँक्यू.